ते म्हणे गुडघ्याचे ऑपरेशन करावं लागेल, गादी सरकून गेलेली आहे बुवा, बर. यांना ऑपरेशनच करावं लागेल पर्याय. सगळं पूर्ण मला एकदम मस्त रिलीफ वाटतं, झोपही मला मस्त लागली. आपल्याकडे नंदुरबारवरून पेशंट आलं तर गुडघ्याची समस्या होती त्यांना. त्यांना पहिली मांडी वगैरे काही घालता येत नव्हती, चालू पण शकत नव्हते. तर आज पेशंटची आपल्याकडे सेकंड व्हिजिट आहे. तर पेशंटचा अनुभव ऐकूया. सर, नाव सांगा आपलं. माझं नाव उमेश प्रताप सिंगिरासे. ओके. राहणार कोपरली, तालुका जिल्हा नंदुरबार. काय त्रास होतो तुम्हाला इथे येण्याची? मला एक गुडघ्याचं एका मांडीचं हे झालं होतं, ऍक्सिडेंट मध्ये तुटली होती, त्यामध्ये रॉड टाकला. ओके. तो पाय माझा सरळ पळायचा आणि याच्या अचानक गुडघे दुखी चालू होऊन गेले एक वर्षापूर्वी. मग मी इथे गेलो होतो बरोड्याला, माझी जेव्हा येते ती त्यांनी ऑर्थोपॅसिस दाखवलं. ओके. मग ते म्हणे गुडघ्याचे ऑपरेशन करावं लागेल, गादी सरकून गेलेली आहे बुवा, यांना ऑपरेशनच करावं लागेल पर्याय. मग मी विचार केला, म्हटलं माझं इच्छा काही नाही, म्हटलं मी बघू नंतर करू बुवा असं सांगून मी पळून आलो तिथून जेवायकडून. मग मला माहिती होतं जो चोंडी मोंडीचे 2 वर्षापूर्वी मी याचा केला होता. नंतर मग मी माझ्या बहिणीला आणि मी घेऊन इथे आलो चोंडीला पहिल्या वेळेस. मला आता जवळजवळ पहिल्या दिवसाला 22 दिवस झाले. त्या 22 दिवसामध्ये घरी गेल्याबरोबर मला इतकं रिलीफ वाटलं, मला झोपही शांततेने लागली. आणि 2-3 लग्न अटेंड केले, त्याच्यामध्ये मी मांड्यावरून बसू शकलो. मला खुर्ची टेबलची गरज नाही पडली. किती दिवसापासून मांडी नव्हती घातली? अशी तर मी जवळजवळ वर्षापासून घालतच नव्हतो. म्हणजे मला कमोड संडास मध्ये जेवायला लागायचं, साध्या संडास मध्ये मला संडास शक्य नव्हतं. म्हणजे आता तुम्ही पूर्ण आता सगळं पूर्ण मला एकदम मस्त रिलीफ वाटतं, झोपही मला मस्त लागली. आणि मला झोपणं माझ्या नदीवर मोटरी बसवली विदाउट ऑपरेशन नॅचरल पद्धतीने, आणि नदीवर मोटरी आहेत आमच्या, तापी नदीवर. जवळजवळ ते 50-60 मीटर खोल असते, ते सुद्धा मी अगदी व्यवस्थित चढू शकतो. पहिले अगोदर मला लहान मुलं जसं आंबा करून चढतात तसं चढावं लागत होतं, उतरताना काठ ठेवून एकदम हळूहळू उतरावं लागत होतं. पण आता मी बिना काठीचं सरळ चढतो, सरळ एका दामात येऊन जातो. आणि तिथेच तुम्हाला 50% मोकळं वाटेल. आपलं त्यांना माझ्या वडिलांना एकदम आनंद झाला, खूप मस्त आहे म्हणे. मग आता मी कोपरलीहून आणखी 5-6 पेशंट आहेत, त्यांना फॉलो. आपला रिझल्ट तुमच्या वैयक्तिकसाठी तुम्हाला कसं वाटलं? मला तर एकदमच मस्त वाटलं. म्हणजे विदाउट ऑपरेशन न करता माझ्या आज 60 वर्ष पूर्ण झालंय 13 तारखेला. आणि 13 तारखेला मला 61 वय चालू झालेलं आहे. पण मला असं वाटतं की मी आणखी 10-15 वर्ष एकदम टनाटन घेतले. ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला असं वाटत नाही की मी डायबिटीस पेशंट आहे तरी सुद्धा मला व्यवस्थित असं वाटत नाही. काही नाही, तपासारखं वाटत. आणि माझी इच्छाच राहील की प्रत्येकाने यावं. इथे काही जादू म्हणतात टोना काही नाही, मशिनरी व्यायाम होतो.